गोपाल कृष्ण भगवान की जय. हरिविजय अध्याय 11. श्री गणेशाय नमः. जय जय इंदिरावरा श्रीरंगा निज जन हृदय पद्म नीलभृंगा अजाजिता वेंगा सकल रंगातीत तू नीलग्रीवा भूषणा विरोहणा पयोब्धी हृदयासन मनमोहना शिरसे जलबोध जनका नीलवर्णा सप्तावरणा वेगळा तू अनंत कोटी कामसुंदरा सकल रंग चालका परमा उदरा अमला परा भारतीय गोचरा निर्विकारा निर्द्वा भाग भग नगविरादरक पंचानना विद्वजन मन माधुस रतना नाकळीसी पंचायस ध्याना सकल कल्याण निकेतना तो दुर्जंडा नवकुल निकृतना हरिवर्ग प्रताप भंजना गहन माया विपिन दहना तमनाशना ज्ञान सूर्या अगम्य तू दशशत तनया न वर्णवासी दशशत वदना दशशत हस्यासी किरणा नाडळासी तू शोधता निकट भीमा वट विहारा आदिपुरुषा श्री दिगंबरा ब्रह्मानंदा श्रीधरवरा पुढे चरित्र चालवे. दशमाध्यायीचे अंती कथा. हरिशिस्तवोनी नारद पिता गोपवत्से देऊने मागोता निजस्थाने पावला. यावरी प्रातकाळी एके दिवशी गोप गोपी घेऊन वैकुंठ विलासी आला तमरी कन्या तिरासी लावण्य राशी जगतात्मा उष्ण काळ वसंत मास माध्यान्यासी आला चंडास त्याचे कर प्रतापे सकलास तृषा विशेष वाढली. धावती गायीचे कळप कृतांतक भागिनी तीरा समीप ज्या हृदय कालिका दृष्ट सर्प महादुर्मती वसे तेथे जगदवंद्याशी टाकुनी मागे गोप गोपी पुढे धावती वेगे. हरी समीप नसता कर्म भोगे प्राप्त झाले दुःख पै सवेतयाचे यमुना जीवन गोप गोपे झाले गत प्राण यमुना नोजा तेरी मृत्यूशयना सकल केले एकदा दुरावत्या धराधरत तनुन शयन अकल्पित विघ्ने पडती दारुण या लागी कमल प्रत्राक्षाचे चरण विसंभावे सर्वदा हाती वंशवद्या घेऊनी तेथे पावला पद्मश्रमण तव ते अनाथ प्रेते होऊन गोपाल पेडियले ऐसे देखोनी कृष्णार्णवे निजवल्लभे कमल माधवे करुणा करे विलोकिता अवघे निद्रस्ता परी उठती अनंत ब्रह्मांडीचे प्राणी जिविवी तो कृपा अवलोकिनी तेने गोपधेनु ते चिक्षणे कृपा कटाक्षे उठविला मग उठून ते वेळा तटस्थ विलोकिती तमाल नीला म्हणती याचे हाती जीवन कला सकल जीवाची असती हो आम्ही प्राशता विष जीवन समस्त विडले कुपणे होऊन तेने कृपा करून केतन आमुचे प्राण रक्षिले असो विचारे जगतात्मा कालिंदी हृदयित हा दृष्टात्मा त्याचे दडबावे न करी क्षमा तरीच सर्वा सुख होय परमदृष्ट हा ही साचार सळासळाकडे यमुनेचे नीर जिकडे उदकावरून जाय समीर तिकडे संहार चराचरा जीवा अंतरिक्षे द्विज जाता उडून मृत्यू पावली तिडफोडणी कलियान नयनीचे ते पेटता अग्नी वने जळून भस्म होती तेथीचे जिकडे जाय प्रभंजन तिकडे वृक्ष जाती पळून मग ते कोण प्राशील जीवन स्पर्शही जाणन करावे याचे डोही येऊनी कालिया वसावा या काय कारण पूर्वी सर्व अर्घ मिळून माधवहना शरण गेले म्हणते तू आमचा संहार करसी परी उभय दे एक आम्हासी तव सुवर्ण म्हणे प्रतिवर्षी पूजा नेमेसी पै देणे सर्वे मान्य केले वचनाशी भाद्रपद शुक्ल पंचमेचे दिवशी आदरे पूजावे विनायकाशी तरीच सर्पाशी निर्भय एक रथ भरी अन्न त्यावरी एक अर्घ ठेवून देते खगपतीस नेऊन नेमे करून प्रतिवर्षी तो हा कालियामध्ये करून न पूजी अरुणानुजा लागून ते विहमंगोत्तमे ऐकून म्हणे जीवे मारिन कालिया अंडज प्रभूने भेने लपवयासी ठाव कोठे न मिळे कालिया तो यमुना डोही ते पक्षीवर्या शाप दे होता पूर्वीचा यमुना जीवनेचे मत्स्य काढूनी ओरगरूपू भक्षी अनुदिनी न तो तेथे सोमवारी नामे महामुनी भानुजचा तिरी तप करी मत्स्याव घे मिळूनी शोभरीस गेले शरण म्हणती तू साधो येथे असून आम्हा लागून गरुड मारी मग मत्स्य कैवारे वदे सांबर तेथील जीवनास स्पर्शता खगेद्र तत्काळ मृत्यू पावेल साचार ऐकून मच्छ तो सर्व तोषले ते विष्णू वाहन जाणून पुन्हा योजले ते स्थान त्या हृदय कालिका कलिया म्हणून राहिला येऊनिया द्विजेंद्र भये असो ऐशा दृष्ट
आहे नेत्र उगुणी जिकडे पाही वृक्षवने जळी सर्वही पाशाने उचलती हो. एक कडंब वृक्ष राहिला वरकड वृक्षाचा संहार झाला. परी त्यावरी पूर्वी खगपती बैसला सुधारस घटनेता हो. घट ठेविला होते कमल मात्रे तेने अमर झाला तरुवरे. या लागी कालिया विष दुर्धर न जळी त्या कदंबा. सिंहालोकणे तत्वता श्रोते हो परिसा मागील कथा. यमुना तिरी जगत पिते याचा पिता उठ विप्रेते सकलीही. मनात इच्छा स्कंदित तात मित्र तो काढावी येथून मी मात्र म्हणून कादंबावरी श्रीधर चढे साचार ते वदा. उदलया चलावरी सहस्र कर तैसे दिसे ते श्राब्दा जिवर. मी ऐरावतावर डोळ सहस्त्र नेत्र त्रिभुवनेश्वर तैसे दिसे. तो वैकुंठीचा सुकुमार श्यामसुंदर नंदकुमार. कंदबावरी श्रीधर जगणोद्धार शोभत असे. कालिका मर्दना रिंबले तेव्हा 6 वर्षाची मूर्ती तेव्हा. ऊर्ध्ववदने ते कमला माधवा गोप सर्व विलोकते. परमसुवास पीतवसन दृढ कलशे स्वकरे करुण. सुरंग पदर खोवून मुक्तमाळा सावरल्या. कटीसूत्र सारविले कर्णे लुणते दिव्य कुंडले. आकरणापर्यंत नेत्रोत्पले मुख विकासले सुहास्य. सुनील रसे ओतिले अखंड तैसे अजानुबाहू दंड. ते बळे आवाजुनी प्रचंड हाक फोडती ते वदा. तो वैकुंठीचा विल्हाळ सुकुमार तनु तमाल नीळ. उडी घातली तत्काळ गोप सकल पाहते. उडी सरशी जीवते वेगे शतधनुष्य उंच गेले. कल्लोळ सिरासी आदळले विषनिराचे ते वदा. परम अद्भुत गेले केले गोपाळ. अदिती सूत सकळ धावले विमनारूढ पाहू लागले. अद्भुत कर्तव्य हरीचे. मृडनीर हे सहित मदन दहन. सची सहित सहस्रनयन. सावित्री सहित कमलासन कौतुक पाहा धाबिले. मित्र कन्या जीवनी जगज्जीवन. भुजदंडा भावी क्रोधयामान. परम दारुण कोश घेऊ ऐकून धावे दुर्जन आहितो. महाकपटी सर्पकाळा शतफना थाटरा विशाळा. धुधुकाराचा सरसा ज्वाळा महाकराळ उठती पै. नेत्री देखिलात जगन्मोहन माया चक्रचालक शुद्ध चैतन्य. ते मी नकेत तरीचे देवतार्चन. सनकादिक ध्याती जया. सनकादिकाच्या हृदय संपुटी. जे का पोहडती मूर्ती गोमटी. पद्मोत्वाची आणि ध्रुजटी वाहती मुकटी आज्ञाजाची. ऐस असो ऐशिया मूरमर्दन. राजीव नेत्रा सुपर्ण वाहना. काली या देखोनी या वज्रभूषणा. धावून डंखी वर्मस्थाळी. दंश करुणी स्थळी स्थळी. वेडे घालून मूर्ती आवळी. शितानंद तुनुसावळी. आच्छादली काळ सरपे. तो विद्वंजन मानस मराळ. अनंत पुण्य कल्याणदायक गणळ. जो पुराण पुरुष भक्तवत्सल सरपे सकळा आवळीला. राहुनी वारसमनी. केतू रामाबंद अशी झाकी गगनी. की ईश्वराची माया वेष्टुनी आपली करणी दावित. की पूर्वी दशरथात्मजाशी पाकशासन शत्रू बाधी नागपाशी. तैसे कालियाचे जगदवंशी वेडे घालून आवळले. भुजंगे वेशिला परमपुरुष. न हले न बोले ऋषिकेश. लीला अवतारी जगन्निवास. लीला भक्तास दावितसे. ऐसे देखता श्रीपती गोपतिरी पाहती. महाक्रोशे हाक देती. हृदय पीटती धबा धबा. गगनी पाहती निर्जर. देवललना देखती समग्रम. त्याचे नेत्री वाहिनीर शोक अपार ज्याचे त्या. तटस्थ पाहती नेत्री भुजंगे वेष्टिले चक्रपाने. त्या दुःखे करुणी धरणी आलोपा हे ते वदा. या यमुनेच्या झाला वृत्तांत. गोकुळी काय वर्तला मात. दुश्चिकने परम अद्भुत जाणविती लोकाते. चपला पाडती कडकडुनी. अद्भुत सुटला प्रभंजन. उद्गन पावती पतन. लोकशोके वल्लाळ. कोपू लागली धरती. उगेच अश्रू येतीने जगने जननेत्री. कालाहीनते नरनारी. भय अंतरी वाटतसे. कमलापतीचे जननी परमविमाल शोके करुणे. तिकडू लागले स्तन दोन्ही. अश्रू नयनी वाहती. मिळाले गवळी गोपी समस्त. नंदै धावे भयभीत. यशोदा बाहेर आली धावत. रोहिणी येत लवला हे. घरी होता संकर्षण. बाहेर आला धावून. यशोदा म्हणे जगज्जीवन कोण्या वनात गेला रे. सांडून या घरदार. वनात जाती लोक समग्र. बाळे खेळ जात संगती जाती सत्वर. श्याम सुंदर पहावया. वृद्धे सोडून देह घ्या आशा. पाहू इच्छशी परमपुरुषा. काय म्हणती काय झाले ऋषिकेशा. कोण्यावनी पहावे. तो ध्वज वज्र रेखा चिन्ह. हरिपद मुद्रा देखती जन. भोवती गोपदे सघन. पुढे गोचरण उमटले. जिकडे उमटले गाईचे खुर. त्याची पंथी गेला मुरहर. जैसे वेदश्रुती भार. स्वरूप निर्धार दाविती. असो नंद यशोदा सकल जन. आले मुनितिरा धावून. तव तेथे गोप शोके करुण. मूर्छा येऊन पडतात ती. तो भुजंगे वेष्टी लावण माळी. सर्वे देखिले तेची वेळी. हा एकची हाक तेव्हा झाली. तो शोक वर्णिला नवदाय. यशोदा म्हणे गा कन्हैया.
काम आता तुझ कोठे पाहू तनया, बारे धावया लवलाया विसावया गोपाळा, स्तने दाटतसे पाना कोणाशी पाजू राजीवनयना, माझिया पाडसा मनमोहना निज वदना दाविरे, धाव धाव गे माझी कानाई, सावळे सुकुमारे सखे बाई, उदर डोळसे कृष्णाबाई, कोठे ठाई पाहू तू ते, दधी दुग्न तू सर्व खाई खाशी जासाई, राजसा तू न ये बोले काही, पाडसा एकदा भेट देई, धावून या मज आता, तू मज बांधिले उकळासे, तुझ म्या बांधिले उखळासी, म्हणून सखया रुसलासी, आग लागो माझ्या हातासी, श्रीकृष्णाशी बांधिले म्या, काय काय आठवू रे बावत व गुण, उर्वी न पुरे करिता लेखन, सकळ गोपी शोके करुड, मस्तके आवणे आपटात ते, एक वक्षस्थळे पिडती, एक दीर्घस्वरे हाक देते, नंदाचे नेत्री अश्रू वाहते, पडे धरते पडे क्षिती मूर्छित, हंबरडा फोडून बोठते गाई, अश्रू वाहते नेत्री पाही, यशोदा म्हणे आता सर्वही देऊ प्राण येतेचे, सकल स्त्रिया समवेत कृष्ण माया, चाललेली डोहा माझे प्रवाशवया, तव बळीराम आडवा येऊन या, म्हणे ऐका गोष्टी एक, त्रिभुवन नायक हा वनमाळी, त्याशी भय नाही कदा काळी, कृतांतिका पेचळाचळी, कृष्ण प्रताप देखता, बळीभद्राचे वचन ऐकुनी, सकला सौख्य वाटे मनी, त्याच्या वचने विश्वास धरुणे, तटस्थ नयनी पाहती, आहो इकडे कालंदी जीवनी, कलये हारी बांधिले आवळूनी, यावरी श्री कृष्ण प्रताप तरणी, काय करिता जाघाला, दृढे वेडे घातले भुजंगे, शरीर फुगविले रमारंगे, कलया दोह तडतड वेगे, वेडे काढिले ते वदा, जरी क्षणभर न काढे बेडी, तरी ठाई ठाईत होते तुकडे, महाविखारे ते प्रचंडे, भय वेडे काढिले, हरीसी सोडून ते वेळा, भुजंग झाला तो वेगळा, बडा बडा गरज ज्वाला मुखा वाटे सोडतसे, मडके भाजले जैसे तप्त, तैसे नेत्र दृष्टाचे आरक्त, नासिकाद्वारे उष्ण श्वास सोडित, प्रलयाग्नीच्या शिखा जैसा, जिव्हा सुळसुळीत दुधडा, शतफना कराळ प्रचंडा, पार्वत शृंग जेवे दाडा, दंत तीक्ष्णतयांचे, परम भयासूर अधर प्रांत, ते जिवे निक्षणाशनात चाटित, करा करा क्रोध दात खात, हरिसे लक्षण सक्रोध, क्रोधे थरथर अंग कापत, नेत्र गरगरा भोडवित, पुढे दंश करावया जपत, मग रमानाथ करे काय करे, 6 वर्षाची मूर्ती होय, पुरुषार्थ ब्रह्मांडेन समाय, झेपा घालून या लवलाही धरला भुजंगा पुढती तो, आधी गरागरा भोवनी, बळे आपिळा ते यमुना जननी, निर्भय निश्चय चक्रपाणी, वेद पुराणे आद्यजो, जो उर्माचा काळ पूर्ण, त्यावरी बैसोनी करी गमन, तो हा पुराण पुतना प्राणहरण, जन्म मरण त्या नाही, क्षणाक्षणा उफळून या सर्प, हरला समूळ बाळ प्रताप, गिळला दुर्जनाचा दर्प, झाले भ्रमितांग पै, सवेची जरी पाय देऊनी भगवंते, पुच्छ धरले वाम हस्ते, तांडव नृत्य श्री जगन्नाथे, आरंभले ते वदा, निज पद घाते करुणी, शतफना लावी मोक्षदानी, सप्तताल सावरुणी, नृत्य करी भगवंत, तो श्राप दशेशाई वैकुंठ विहारी, तोच चपल नित्य करे, कालिया फणावरी फणा लाववे यमुने तिरे, श्वास उदरीन समावे, चुकोनिया पाहे भुजंग, परी न सोडे ते भक्त भवसंग भंग, जो का फणावरी व्यंग, टाच हानोनी तुडवितसे, तो सर्वात्मका भगवान, जो का पूर्ण ब्रह्म सनातन, तो कालिया शिरी नृत्य करून, पाहता भक्त सुख होते, नृत्य करी भगवंत, गोकुळाचे जन तटस्थ पाहत, विमानी सुरवरे स्मित न घालत नेत्रापती, आनंदे टाळविने वाजविती, मृदंग वाद्ये झणकाडती, एक करटाळ्या पिडती, नृत्य गती पाहुनी या, मदन मनोहर वेदक मूर्ती, कल्याणदायक अगाध कीर्ती, पहावया अष्टनायका धावती, विकस्मत होती किन्नर, नृत्य करती भगवंत, वाके नोपरेरुण झुणत, सुरंग पितांबर रुळत, कटी मेखला झळके वरे, हस्ते संकेत दावी वनमाळी, मुद्रिका झळकती दशांगुली, दिव्य पदकते वक्षस्थळी, मुक्तमाळा केशळ झळकत असे, रत्नजळीत मुकुट माथा, ऐसे मूर्ती नृत्य करिता, नाना गती नाचता नाचता, चक्राकार दिसतसे, मग दिव्य सुमनांचा सभार, वर्षताती सकल निर्जर, देखून या मूर्ती मनोहर, देवालंगना वेददे, म्हणती तनुमनुधेनेशी अभिमान, सांडावा या वृण वाळून, अनंत जन्मेचे तपाचरण, तरीच जगत जीवन प्राप्त होय, असो नृत्य करता त्रिभुवनपती, टाळ मृदुंग देव वाजविती, कालिया प्राणने गो पाहती, सकल शक्ती आकर्षल्या, मुखी शोणीत वाहत, उरंग पडले ते मूर्छित, वरिला अहंकृती समस्त, गर्वरहित झाला कालिया,
कालिया श्वासोश्वास सोडावयासी जव शिर जाय उचलयाशी हरी ते टांगे रगडून असे पुन्हा हलविनासे करे भुजंग आठवे श्री जगन्निवास धाव धाव बापा पुराण पुरुष जगत पिता रमाविलास सोडवे दासासे येथुनिया मी करतो ज्याची या स्मरणा तो श्रीनाथ तो समजेना त्रिभुवनाचा भार सोसेना प्राण सोडू पाहतसे अनंत ब्रह्मांड ज्याचे पोटी तो मस्तकी नाचे जगत जेठी असो कालिया होऊन कष्टी मूर्छिंगत पडल्याचे मग त्या भुजंगाच्या नितमनी करे रत्नदीप आरत्या येऊनी शरण येते ते चिक्षणे भक्त वल्लभा हरिते देव करती स्तुती ते शिववरेची आदि गाती जाते न कळे का नागकन्या तेच की जगतात्मा ह्याची पै कालिया झाला भ्रमे मूर्छित जवळी असता तेने नेने भगवंत सुरविमाने स्तुती करीत तेही श्रवणी पडेना शरण आल्या आपुल्या स्त्रिया तेही ते न समजे कालिया केवळ मूढ दशा पाहून या जगतपथीस नेनेची जैसे जवळे दिव्य रत्न असोनी अंदासी न कधा नयनी की पिशाशाची न समजे मनी आपण कोण आहोते की ते शुषुप्न ते डोही बुडाला की ये सहस्त्राक्ष प्रसन्न होऊ जरी आला परी ते केवळ तेचे ते आला तैसेच झाले कालिया ते ऐसे देखोनी शारंग पाणी शरण ये कुजुंब भुजंग कामिनी गेला देह गेह विसरोनी पती भय आति विल्हाळ न सावरता ते कबरी भार गळून पडती अलंकार डळे वक्षस्थळीचे पदर विल्हाळ शरीर जाहले एकीची लेकुरे करती स्तनपाना ते युवती दावे जगन्मोहना की लेकुरे देखुने वज्रभूषणा कृपा येईल म्हणून एक पसरोनी अचळा चुडे दान मागती तमाल निळा अश्रू वाहती एकीच्या डोळा करुणा गोपाळा दाविती एकी उभ्या ठाकती बुद्धांजली एकी दृढ लागती चरणकमळी एक काकुळती येती वनमाळी दे म्हणती पतिदान श्री कृष्ण पद कमलावरी उगर तनया झाल्या भ्रमरी तेथेची मकरंदांतरी साठवीती प्रीतीने एक करती स्तवना ब्रह्मानंदा जगज्जीवना दीनवत्सला पीतवासना शकटमर्दना श्रीहरे हे सिंधुपती जगन्निवासा हे योगी मानस राजहंसा हे घोर अविद्यावन हुताशा परमपुरुषा विलासये हे गोपी मानस चकोर चंद्रा हे सचितानंद आनंद भद्रा हे समाधीरा प्रताप रुद्रा मन्मथ जानका जगद्गुरु बालका जरी बहुत अन्याय परिक्षमा करी निजमाय महादुर्जन हा आधी निर्दय तव पदरजे उद्धरिला ते दुसऱ्याशी करू इच्छिता घात त्यासी शासन करता तू जगन्नाथ परी येणे पूर्वी तप बहुत किती केले न कळे ते बहुत केले पुरुष शरण की साधले पंचाग्नी साधन की केले ते दुर्भंजन साधू सेवा प्रीतीने की ब्रह्मचर्या चरले की वानप्रस्थ धर्मी राहिले की चतुर्थाश्रम अवलंबले तरी पावला पद तुझे तुझ्या अंगीची चितकळा तेने चरणी राहिली कमला तिज परीस ते भाग्य आगळा कालिया आम्हा वाटतो एवढा अन्याय करुणी क्षमा वज्रचुडे दान देई आम्हा हातो परम मूढ दृष्टात्मा तुझा महिमा नेनेचे हे अनंत ब्रह्मांड पालका देव शिखामणी गजरक्षका एवढा अन्याय कमलनायका घाली पोटात आताचे भृगुणे तुझ मारिली लात परी तु जगनात्मा पूर्ण शांत तैसा अन्याय ज्याचे समस्त क्षमा करी गोविंदा ऐशा त्या उरग कन्या विनविती हिर शेरी नाचे जगतपती तो कालियाचा प्राणाने गोपाहाती नेत्री तंद्री लागली हो देखो निया अंत समया करुणा भाकित भोगित दनया करुणालया ते यादवराया प्राणराज जाती की याचे हरे पुढे पदर पसरती करती नाना काकुळती दीनवदने मुख विलोकती दीनबंधूचे ते वदा आहा श्रीकृष्णा आत्माय रामा प्रेता दशा आले भुजंग उत्तमा आमची निराशा सर्वोत्तमा झाली आता येथुनी आम्ही भनगे अनाथ दीन देख पती प्राणाची मागतो भीक तू उदार जगतपालक का कृपणा धरलेसे स्वामिता ध्रुवाचे अळपद दिदले शक्रारी जनका नुजते त्वाची स्थापिले आता कृपण चित्त का केले ब्रीद आपले सांभाळे ऐसे ऐकुणी करुणा कृपा उजली वज्रभूषणा पुरो करुणी या कालिया मर्दना भक्तवचना पाळिले सर्पमूर्छंगित झाला तैसेची पाया परिता लोटिला जग जय जयकार करता ते वेळा नागकन्या ओवळते तव कालिया अत्यंत क्षीण हळूच उघडून या पाहे नयन तो देव विमाने करीती स्तवन ते श्रवण के ऐके भुजंग वैकुंठनाथ हा परमात्मा तेव्हा कळे भुजंगमा सभावया वैकुंठ धामा तत्काळ झाला नररूप तैसे ते व्यथाभूत बालक जान वदे मंजुळ मंजुळ वचन तैसे भुजंग हरिपद धरुण करी स्तवन ते वदा
जय जय यादव कुलतिलका नंदकुमारा वज्रपालका त्रैलोक्यनाथा चित्तचालका शरणांगता रक्षितु प्राणी याचे जे जे जैसे संस्कार चराचर जीव नाना विकार ते न सुटती निर्धार जाती स्वभावे करुणिया तुवा सकल जातीचे निर्मोनी आम्हासी घातले सर्पयोनी महातामस पापखानी सदा मनी द्वेष वाढे वेष्टिले बहुत महाक्रोधे नागविले ते मत्सरदंबमध्ये या लागे मा तुझे या चरणारविंदे भ्रमे करुणे नोळखी जे आहा लागली प्रपंचाची गोडी पायी ठोकली अज्ञान बेडी फिरे फरतावा जाहलो वेडी न भजो आवडे कदा तू ते हरी मने काले याते बहुत न बोले वेळ जाहले तू परवाराशी येशी वेळे जाय सत्वरी सागरा प्रती ये रे जरी उरग रिपू भेने पाही तू लपलासे ते यमुना डोही तुझा आता तो न करे काही सुखे राहे ये दुनिया माझ्या पदमुद्रा तुझे शिरे या लागे खगेंद्र न तुझन मारे ममत्म वरे त्या सागरी सुखे राहे कालिया तू म्या केले शासन ही लीला गाते जे अनुदिन त्यासी न तुम्ही न डंखावे पूर्ण पाळावे उठवून एकता हे कलिया मर्दन कथा सत्य त्रिकाल जो वो पडे पुण्यवंत त्याचे दृष्टीने हे त्वरित महाविश्य उतरेल कालिया मर्दन पुस्तक जो गृही संग्रही भाविक ते ग्रह सोडून तत्कालिक सर्पजाती ते थुनिया जेने ऐकेले कालिया मर्दन त्यासी करू न शके बंधन मग कैसे सर्पदंशाचे विघ्न त्यासी बाधक होईल जो सर्प आज्ञा न मानी प्रमाण त्याचे मस्तके होईल चूर्ण असे कालिया आज्ञा वंदन करी पूजन हारीचे अर्पोणी षोडशोपचार पूजा प्रदक्षिण करी गरुड ध्वजा म्हणे लक्ष्मी विलासा महाराजा कोपा बहुत असू दे ऐसे ऐकुनी सहपरिवारे विखार सागरा गेला त्वरे यमुना अमृतमय नेरे वाहू लागली ते क्षणी जैसा परिस झगडता पूर्ण लोह होय तत्काळ सुवर्ण की मित्र कुळ भूषण पदरे जे करुण विरचनतनया उद्धरली याच परिधो दिननाथे शुद्ध केले यमुना हृदयते मुरली वाजविले स्वहस्ते ऐल तरी आला जगद्गुरु मनती आला वनमाळी पूर्ण ब्रह्मानंद झाला ते वेळी दुंदुमणे गर्जती निराळी सुमने भूतळी वर्षते समीपदे खुनी अनंता सद्गदित झाली माता धावूने भेटले जगन्नाथा दृष्टांत आता काय देऊ 14 वर्ष वने क्रमुनी अयोध्येसी आला रघुनंदन कौशल्या भेटली धावून तैसा कृष्णा लंगिला पाहुणी या कृष्णवदन स्तनी दर फुटला पाना आडवेग घेऊन या जगन्मोहना प्रेमे माया न सोडी नेत्रे सुटल्या अश्रुधारा तेने अभिषेक झाला श्याम सुंदरा म्हणे माझी या सावळ्या श्रीधरा कैसा वाचून आला से जैसे कृपणाचे ठेवणे चुकले ते बहुते श्रमता सापडले की जहाज बुडताकडे लागले तैसे झाले मायेशी की चोरता मारता अरण्यात एकाएकी धावणे धावत त्याच्या सुखासी नसे अंत तैसे झाले मायेसे की प्राणा जाता एकाएकी सुधारस घातला मुखी तो प्राण जैसा होय सुखी तैसा मायेशी जाहले की वनव्या माझी जळता की घन वर्ष ही आवचिता तैसे देखता श्रीकृष्णाता झाली माता सुखी ते मातेच्या चरणावरी नमन करी मधुकैटभ भारी तो नंद येऊनी झड करी हृदय धरी श्रीरंगा नंद हृदयाचे ऐसे भाकित श्री त्रिभुवनी मीच भाग्यवंत नंदानंदे नाचत सुख गगनात न समावे की शक्तीने भेदिला सुमित्रे सुत औषधी घेऊन आला हनुमंत अनुज उठविते आनंद रघुनाथ नंद आनंदे त्या परे की साधोनी मंत्र संजीवनी गुरु सूत आला परतुनी जे सहस्रास्त्र भेटे धावुने नंदाच्या मनी ते विवाटे असो हरिणे नमिले नंदाते ते बळीराम धावे भेटवयाते हसो आले संकर्षणाते हरिमुखाते पाहुनिया तरी का संकर्षण हसेला काय तो अर्थ सुचविला मी की म्या शोक नाही केला प्रताप अद्भुत जाणुनी कृतांतासही शासन करता मग शोक का करावे वृथा आधी अंत मध्य पाहता तुझ परता कोणासे देखून या त्रिभुवन नायका प्रेमे सद्गत झाल्या गोपिका अंगी तटतटल्या कुचिका हर्षपोटी न समावे दंडकडे रत्नजडित मनगटी पाशी ती दाटत गोपी येऊनी चरणी लागत ब्रह्मनंदे करुणिया सकल गवळिया लहान थोर भेटल्या परस्पर सोयरा जो दुर्लभ सकल सुरवरा सुलभ झाला तो गोकळी तव अस्तया मान गेला गबस्तंभी तेथेची लोके गेली वसती सकल निद्रारुणे निमग्न होती चिंता चिंतती नयेची आस्था स्थळाचे जाता वारस म्हणे द्विज बैसती स्थळी येऊनी मिलिंद वरजा कोशी प्रवशुणे आमोदाती सेविती
तरुण जे जे विषय पर, ज्याचे हृदय संचरे पंचक्षर. रात्र झाली 2 प्रहर, श्वापदे दुर्धर वाहती. परम दाटले घोर रजनी, द्विजाची उठती नाना ध्वनी. रिघे वाघुळा मिठी घालोनी, वृक्ष डहाळ्याती लोंबती. वनदेवता गंधर्व याक्षणी, गोंधळ घाले ती महावनी. आसरा जाज्वल्य रूप दावुनी, ते चिक्षणे गुप्त होती. नाना वल्लीचे बंबाळ, दिसती अवंतिनीची कल्लोळ. प्रेतगण मिळाले सकळ, भयासुर केवळ दिसती पै. विकार करती भूते प्रेते, छळती अमंगळा अपवित्राते. दिवा भेताते घुंगटते, ते पिंगळे थोर कलबलती. भालुवा ते भुकती क्षणाक्षणी, टिटवी शब्द करती गगनी. करुणास्वरे करुणे चक्रावाके बाहते. चंद्र कुमोदिनी विकासित, भ्रमरते ते पाहो येते. उरग बाहेर निगती, सैर हिंडती चहूकडे. निधाने चरावया निगती, क्षणाक्षणा प्रभा दाविती. सौभाग्यासे बोलवती, येऊ म्हणती ग्रहा तुझ्या. तव तो वसंत ऋतू उष्ण काळ, वने वाळून गेले सकळ. पूर्वी कालियाची मुखानळ, जाळायत होते वनाते. तो अद्भुत वात सुटला, अग्नी गवळ्या ते परतला. शोभवती वेडा पडला, आत झाकेला पर्वत. आकाश कळवळले ज्वाळा, तडतडा फुटती वेतळून या. पळती पक्षियाचे पाळे, आहोळून या माझी पडताती. एके एके निंद सुरे गवळी, आरडत उठती ते वेळी. तो आकाश झाकले ते अग्नी कल्लोळी, ठाव नाही पळावया. जाग्या झाल्या गवळणी, हडबडून उठे नंदराणी. मने कोठे लपरो चक्रपाणी, देई मेदने ठाव आता. गोळी गवळणी करती चिंता, आमचे प्राण जावोत आता. परी कैसे करावे कृष्ण आता, वाचेल कैसे ने नवे. गवळी करती थोर धावा, धावे वैकुंठपते कमला धवा. विश्वव्यापक केशवा, कृष्ण आमचा वाचवे. दिनवदने हाक फोडती, ज्वाला आल्या आल्या म्हणती. एकावर एक पडती, दुर्धर्गती ओढावली. मायेने हरी धरला हृदयी, म्हणे कृष्ण वाचवा रे समयी. पळावया ठाव नाही, धावलवलाही भगवंता. देखोनी दयाची करुणा, कृपा उपजली कमलनयना. सांगे अवघ्या वज्राजना, झाका नयना. समस्त हे हरे वदने विश्वास धरुणी, नेत्र झाकले समस्त जनी. ब्रह्मांड नायक त्याचे करणे, शिववरचे कळे न्या. असंभव पसरले वदन, जो विराट रूपी भगवान. द्वादश गावे अग्नी महाग्न, न लागता क्षण गिळेले. मागोती झाला 6 वर्षाचा, साही शास्त्राचे नकळे अंत ज्याचा. हरी सकलाचे व देवाच्या, नेत्र उघडा सर्व हे. सकल उघडेले नयन, अनु मात्र कोठे न दिसे अग्न. गवळी भेटती ते हरीस येऊन, म्हणती महिमा नकळे तुझा. तो सवेची भाग झाले प्रभात, जान्हवी वरून येत वात. दानव गुरु उदय पावत, आरुण प्रकाशे पाही पा. की पूर्व दिशेने मुख धुतले, आरक्त कुंकुमने ढळले राहिले. की उडगणो तेज हरयले, ज्ञान निरविले अज्ञान जेबी. पक्षी उडून या चालले, भ्रमर कमळातून मुक्त झाले. तिरस्कार ठाई ठाई लपाले, हिंडू लागले श्रेष्ठ पै. निजग्रहासे येऊन जर, मांडला दांभिकाचार. जे स्मशाने जप करणार, कुटील नरपळता ते. कुकुट काग बहते, चिमण्या ठाई ठाई गुजगुंजती. अग्निहोत्री स्नान करती, होम द्यावया कारणे. कापडी तीर्थपंथे जाते, भक्त प्रातस्मरणे गर्जती. वैष्णव विष्णू ते चिंतती, शैव ध्याती शिवा ते. हाती घेऊन या अर्घजल, शौर्य पाहती सूर्यमंडळ. गाणपत्य परमसुषळ, गणपती ते चिंता जाते. शाक्त चिंतिते शक्ती ते, गुरुभक्त आठवे गुरुचरणाते. विद्यार्थी नाना परिचय चित्ते, विद्यापस करता ते. गृही गृहीच्या ललना उठती, अंग प्राक्षण कुंकुमे रेखती. सडा समार्जने करुणी निश्चिती. मग घालती रंगमाला, करुणी या गोदोहन. वेगी आरंभती घुसळण, असो उदय पावला शस्त्र किरण. गवळे तेथून निघाले, हे गवणी आता माल निळ. समस्त चालले अंग मग गोकुळा. वाद्यांचा गजर ते वेळा, आती जाहला सघनापै. मोहिरी पावे मृदंग, डफडी सनया उपांग. मिरवित जातसे श्रीरंग, नंद यशोदे सहित पै. कृष्णावरी पालव छत्री, गवळी धरती आत्यादरे. चंद्रप्रवेची या चामरे, एकवरी धरतात 6 वर्षाची मूर्ती. केली अद्भुत त्रिभुवन कीर्ती. कर्णी कुंडले ढाळ देते, नयन विकसते आकर्ण. कपाळी त्रिपुंड रेखिला, सर्वांगी चंदन चर्चिला. चिमणीचा मुरली सावळा, चिमण्या स्वरे वाजविते. पुढे चिमणे गोप मिळवणी, हुंबरी घालती छंदे करुणी. एक सामोऱ्या येती गवळणी, आरत्या घेऊन हारिते. यशोदा करी लिंबलोन, हरी घेतले कडे उचलून. गृही प्रवेशले शेष नारायण, धन्य भाग्य नंदाचे. हरीचे अवतार सर्वोत्तम, परितीये अवतरीचे जे कर्म. अत्याद्भुत लीला परम, जे नवर नावे शेषाते. दिवसा दिवसा प्रति, अद्भुत लीला अद्भुत कीर्ती. शिनल्या व्यासादिकाची मती, तेथे मी पामर काय वर्णू. ऐसा थोर पवाडा दाविला, केवळ काळ कालिया मर्दिला.
द्वादश गावे आग्ने गिळला वाचून या सकलासे कलियोगी भवनदीपूर अत्यंत दाटला दुर्धर हरिविजय ग्रंथ थोर नौका तेथे तारावया भाविक हो धावला लवकरी सत्वर बैसा हो नौकेवरी प्रेमाचा ध्वज निर्धारी अतिशय तेज फडतसे की नाव परतरा न्यावया त्वरित नावाडी तेथे सद्गुरुनाथ तो ब्रह्मानंद स्वामी समर्थ भीमा तीर विहारी जो ब्रह्मानंद स्वामीचे चरण हेच कमल स्वासिक पूर्ण तेथे श्रीधर भ्रमर गणरिंगोण मकरंद पूर्ण सेवित इति श्री हरिविजय ग्रंथ समस्त हरिवंश भागवत प्रेमळ परिसोत पंडित एकादशोध्याय गूढः गोपाल कृष्ण भगवान की जय।